वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मला एक सांगा बेटकरी साहेब, ज्या पद्धतीनं छगन भुजबळ साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अवहेलना होत आहे असं त्यांचा आरोप आहे, त्यांना त्या पद्धतीनं मान सन्मान पहिल्यासारखं मिळत नाही असं त्यांचं म्हणणं। मी सुरुवातपासून सांगतो, पहिल्यासारखाच त्यांना मान सन्मान आहे। त्यांनी त्यांची खदखद आज त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातून जरी व्यक्त केली असेल, पण त्यांचा कुठे अवमान झाला असं पक्षाकडून कुठेही झालेलं नाही। त्यांचा योग्य वेळी सन्मान केला गेला। ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मागच्या आता महायुतीचे जे मागच्या काळामध्ये जे काही खातेवाटप झालं त्यामध्ये अन्न पुरवठा नागरी मंत्री म्हणून भुजबळ साहेब होते। त्याच्यानंतर राज्यपाल कोट्यातून पंकज बोला संधी मिळाली। नांदगावमध्ये समीर भाऊ अपक्ष लढले, ते निवडून आले असते तर आमच्यासोबतच असते। या सगळ्या गोष्टी जर आम्ही त्यांच्या पक्षाने ऐकल्या असतील तर कुठं अवमान झाला असं मला वाटत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त 2 ते 3च लोक आपसात बसून निर्णय घेतात, आम्हाला त्याच्यात काही मिळत। तो त्यांचा वैयक्तिक काय त्यांचं मत आहे ते त्यांना मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे। पण आमच्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेबांनी मला दिल्लीवरून सांगितलं की अशा जर त्यांच्या काही सूचना आहेत, त्यांच्या काही दिलगिरी आहे किंवा त्यांनी जे काही खंत व्यक्त केली ते बसून ती नाराजी दूर केलं जाईल। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान होत आहे, त्या ठिकाणी अद्यापही आपल्या महायुतीचे नेते मग परभणीला पोहोचलेले नाही। काय सांगणार तुम्ही? सध्या विधिमंडळाचं कामकाज राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा झाल्यानंतर 289चा जो प्रस्ताव स्थगन प्रस्ताव आहे त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा ही खालच्या सभागृहात झाली। त्या आता उद्यापासून माझ्या माहितीप्रमाणे वरच्या सभागृहात स्थगनावर चर्चा होणार। त्याच्यामध्ये बीडमध्ये झालेली घटना आणि पोलिसांच्या मारहाणीत दुर्दैवानं सूर्यवंशी नावाचे आपले वीर सैनिक होते, त्यांची परभणी येथे झालेली हत्या, या कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा होणार आहे। आज BSCची मीटिंग आहे। BSCच्या मीटिंगनंतर या सभागृहाचं कामकाज किती दिवस चालवायचं हे ठरेल। पण माझ्या माहितीप्रमाणे 20 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन संपेल। त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी अंत झाला पोलिसांच्या मारहाणीवर। तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा परभणी पोलिसांवर मुख्यमंत्री नोंदवणार आहेत का? आणि त्याला लागून दुसरा प्रश्न असा की सर्वसामान्य जनतेकडनं जेव्हा दंगल घडते त्यावेळी त्यांच्यावर आरोप केले जातात, त्यांच्यावर FIR दाखल होतात, मात्र पोलिसांकडनं असे दंगे घडवले गेले, त्यांनी वाहनाची तोडफोड केली, तर पोलिसांना आरोपी का बनवले जातात? या गोष्टीची सत्यता पडताळणी होण्याकरता राज्य सरकारने पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा तुम्ही बघा, ज्या सरपंचांची हत्या झाली त्यांच्यावर आता SIT बसवली चौकशी त्या संदर्भात। तसं परभणीत सुद्धा आमची विनंती राहील सरकारला, जो कोणी दोषी असेल, जर पोलीस कस्टडीमध्ये त्या सामान्य आमच्या भावाचा तिथं दुर्दैवी अंत झाला, याला जो कोणी जबाबदार असेल, मग तिथला पोलीस अधिकारी असेल, तिथले आणखी कोणी काय असतील ज्यांनी चुकीचं बॉम्बिंग केलं असेल, या सर्वांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे असा प्रस्ताव आम्ही सरकारकडे। सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीजचा उल्लेख आहे। एवढं सगळं असताना अद्यापही याच्यावर वेगळी काही SIT किंवा CID चौकशी का स्थापन केली जाते? इंजुरीच्या संदर्भात कालच सभागृहामध्ये सचिन अहिर साहेबांनी सांगितलं होतं। मी तुम्हाला सांगतो की उद्या जे काही या स्थगन प्रस्तावावर चर्चा होईल किंवा 289वर चर्चा होईल त्यावेळेस मी स्वतः अशा प्रकारची मागणी करेन। हा प्रश्न गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे गृहमंत्री यावर उत्तर देतील, कारण ते सर्वस्वी अधिकार गृहमंत्र्याचे असतात। SIT नेमण्याची चौकशी करण्याचे अधिकार त्यांच्या। शपथा झाल्या, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र अजूनही खाते वाटप झालं नाही, काय सांगतो? पत्रकारांना इतकी का घाई आहे खाते वाटपाची? लोकांना उत्सुकता आहे ना, लोकांनी कोणाकडे जावं, कोणत्या मंत्र्यांकडे जावं? लोकांनी सरकारकडे यावं, सरकारचे सर्व मंत्री आम्ही पण सक्षम आहोत लोकांना न्याय द्यायला। जे काही आमच्या पातळीवर पत्रकारांनी घाई करू नये। पोर्टफोलिओच्या संदर्भात 12 ते 14 तासाच्या आत निर्णय होणार आणि अर्थमंत्री अजितदादा पवार घेत असतील। तुम्हाला मी आता सांगतो, एक खातं सांगतो, 2-3 खात्याची माहिती आहे माझ्याकडे, पण ते सांगत नाही। सांगितल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये कॉन्ट्रीवर्सी होण्याचा प्रसंग येऊ नये याकरता मी काही नाव। हे आहेत अमोल बेटकरी, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे। त्यांनी आताच आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक खुलासा केलेला आहे की अजितदादा पवार नेहमीप्रमाणे अर्थ खातं त्यांच्याकडेच राहणार आहे आणि विविध विषयावर त्यांनी आपल्यासोबत दिलखुलास चर्चा केलेली आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वास्तू चॅनल। मी सुनील साळवे, मुख्य संपादक वास्तू, थेट नागपूरच्या विधान भवन परिसरात। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।